नमस्कार. मी एक शिक्षिका आहे आणि माझे मिस्टर पण एज्युकेशन फील्डमध्ये. मी आत्तापर्यंत सप्टेंबर 2024 पर्यंत वेगवेगळ्या त्रासांमुळे कंटाळली होती. थोडक्यात पित्ताचा त्रास जास्त असल्यामुळे मला बाकीच्या गोष्टींचा त्रास उद्भवत होता. चमका भरणे किंवा गॅसेस होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, जळजळ होणे आणि ह्या सगळ्यांचा प्रकार इतका वाढला होता की मला कुठल्या गोष्टीचा डॉक्टरकडे जाणं किंवा रोजच ॲसिडिटीची गोळी घेणं, चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं मी कंटाळली होती. पण एक दिवस सरांच्या कलिग्सने सांगितले की कोपरगावमध्ये असे डॉक्टर आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा, त्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे. एक सप्टेंबर नंतर आम्ही ऑक्टोबरमध्ये एक ट्रायल बेसिस म्हणून आम्ही सरांकडे आलो. सरांकडे आल्यानंतर सरांनी आम्हाला एक 15 दिवसाची ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामध्ये मला खूप चांगल्या पद्धतीने फरक जाणवला. ज्यामध्ये मला डोकं दुखणं, मळमळ होणं, जेवणात जर गॅप पडला तर जो त्रास व्हायचा तो थोडासा कमी झाला. मग आम्ही ठरवलं की ही ट्रीटमेंट कंटिन्यू करायची. त्यानंतर आम्ही 3-4 महिने ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली. त्यामध्ये आम्ही पंचकर्म पण केलं आणि ह्या सगळ्यामुळे माझ्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये मला जो त्रास होत होता तो सगळा कमी होऊन आणि मी एकदम फ्रेश झाली. ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास मला कमी झाल्यामुळं मी ह्या गोष्टींचा माझ्या घरच्यांना पण सांगितलं आणि त्याच्यामध्येच मिस्टरांनी, माझ्या सासूबाईंनी, सासऱ्यांनी ह्या गोष्टींचा माझ्या ट्रीटमेंटचा आढावा घेऊन त्यांनी स्वतःसुद्धा या गोष्टी चालू केल्या आणि त्यांनाही खूप चांगल्या पद्धतीने फरक पडला. आम्ही आजही आमची ट्रीटमेंट चालू आहे सरांकडे आणि सगळ्यात आधी क्युअर जर झाली असेल तर मी झाले. मला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटला आहे सरांचा आणि त्यासाठी मी कळवणकर सरांचे खूप खूप मनापासून आभार मानते की सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं. धन्यवाद सर.